हे संपूर्ण महाराष्ट्र हा शिवप्रेमीचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आता काय झालं माहीत आहे का, की संधी साधूंचं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि महाराजांच्या पुतळ्यामध्ये मी आता सांगितलं आहे की फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. की जे काही टेंडरची प्रक्रिया काय असते की लोएस्ट टेंडरला तुम्हाला निविदा प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्यामध्ये सहभागी करून घेता येते, परंतु ज्या गोष्टीचं ज्या टेंडर लोएस्ट प्रक्रिया आहे त्याला डावलून काहीतरी राजकीय लोकांच्या मर्जीतल्या टेंडर व्यक्तीला पुण्यावरून बोलावलं, म्हणजे दुसरा आपटेही बदलापूर शहरामध्ये तयार करायचा का, त्या पुतळ्या जो मालवणला घडला तीच प्रक्रिया चालू आहे. काहीतरी राजकीय नेत्यांच्या अगदी जवळचे अनाजी पंत जे आहेत ते या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत. त्याचे फुटेज या कॅबिनमध्ये आहेत. सिटी इंजिनियरच्या कॅबिनमध्ये दिवसाला रात्री 8-9 वाजेपर्यंत बसतात आणि काय कसं करता येईल, काय 2-5 रुपये आपल्या घशात पडता येईल, ही प्रक्रिया गेल्या 8 दिवस झाली इथेच चालू आहे. आणि मी सांगतो त्यांना असं करू नका. मी परतही त्यांना भेटलो, साहेब नका करू, माझ्या कानावर आलेला आहे. कशाला ऐकतात? मी माझ्या शहराच्या भूमिकेचं लोकांना सांगितलेलं आहे की माझ्या मायबाप लोकांनो की सदर पुतळा जो आहे ना त्याला एकही वर्षाचा एकही पुतळा उभारायचा अनुभव नाही आहे. त्यानं बरं लंडन, अमेरिका, शिकागोला कुठेही हे घेऊ द्या, शिक्षण घेऊ द्या पुतळ्याच्या बाबतीत, पण पुतळा उभारणं काही जोक नसते. महाराजांचा पुतळा आहे तो, त्याच्या बाबतीत ज्याला अनुभव असेल त्याला हे टेंडर देण्यात यावं. आणि बदलापूर शहराला माहीत आहे बिल्डिंग पहिल्या बांधल्या जातात की पाया पहिले खोदला जातो, पाया पहिले खोदला जातो नंतर बिल्डिंग बांधल्या जाते. महाराजांचा पुतळा कसा आहे, किती उंचाचा आहे, महाराजांचा जेरेटूप किती आहे, महाराजांचा पुतळा 3 पायावर आहे, 1 पाय वरती आहे की कशा पद्धतीचा आहे, महाराजांचा वेट किती आहे, किती टनाचा आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून नंतर चौथरा उभारला जातो. त्याला शासकीय प्रशासकीय निकष आहेत की महाराजांचा पुतळा जो असतो तो मोजकी चढाईच उभारत असतो. झाशी राणी पुतळा हा नेहमी 2 पायावरती उभा, 2 पाय आक्रमक असतो. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे. ती कमिटी कुठे यांची हे मलाही माहीत नाही, शहराला माहीत नाही. कमिटी हा घेतात तो घेतात हे घेतात, ही कमिटी असं थोडी कमिटी आहे. बाबासाहेबांचा पुतळा जो आहे बदलापूर शहरामध्ये त्या कमिटीच्या बाबतीत काही लोकांनी खूप चांगले माझे सहकारी आहेत, अख्खा महाराष्ट्र फिरला आणि आता कुठे महाराज बाबासाहेबांचा पुतळा तो दौलात तिथं उभा आहे. तशा प्रक्रियेमध्ये टेंडर कमिटीमध्ये काही लोक घ्या, काहीतरी चांगली कमिटी बनवा आणि महाराजांचा पुतळा बसवा. बदलापूर शहरामध्ये येणारा सिटी इंजिनियर हा वन ऑफ द मोस्ट करप्टेड पर्सन. आयुष्यभर जे अधिकारी लोक माझे पोलीस बांधव अधिकारी कमवत नाहीत ना, ते इथे येऊन अख्ख्या आयुष्याचं 2-5 कोटी रुपये घेऊन जातात. हे त्यांना माहीत आहे. होय, मी डोळ्यानं बघतो, सांगतो नका करू असं. मी आज त्यांना नकली नोटा दिल्या आहेत, कामच नकली आहे यांचं. काय रे, उद्या कलेक्टर साहेबांना भेटणार आहे आणि मी खरं सांग. टेंडर प्रक्रिया ही कायद्यानं ज्या अटी शर्ती जी काही चौकट घालून दिलेली आहे त्या चौकटीतच टेंडर प्रक्रिया झालेली आहे. गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्र शासन असेल, या शासनाच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत. भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं चौकशी करण्याच्या EOW असेल, अँटी करप्शन असेल किंवा CBI असेल, या लोकांनी असं आंदोलन करण्यापेक्षा किंवा असं नोटांचा हार वगैरे घालण्यापेक्षा त्या रितसर त्या एजन्सीकडं लोकशाही मार्गानं तक्रार कराव्या. त्या एजन्सी तशा चौकशा करतील आणि तसं काय आढळलं तर शिक्षा होईल जो काय दोषी कोण असेल त्याला. परंतु मी अजून छातीठोकपणे सांगतो की ही जी प्रक्रिया केलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या महाराष्ट्राचं सगळ्या देशाचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चांगला बसावा यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि तो चांगला पुतळा बसू. आणि मी परत एकदा सांगतो यामध्ये कुठल्याही प्रकारचं भ्रष्टाचार झालेला नाही, कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही. जे काही आम्ही काम केलेलं आहे, जे काही हे केलेलं आहे ते शासनानं दिलेल्या चौकटीमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या GRच्या माध्यमातून जे काही निर्देश आहेत त्या माध्यमातून ऍक्टमध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये बसूनच आम्ही निविदा प्रक्रिया केलेली आहे आणि आम्ही तशी वर्क ऑर्डर दिलेली आहे. त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करणार आहोत. त्या ठिकाणची त्या लोकांनी पाहणी करायची होती आणि त्या टोपोग्राफीला तिथल्या त्या परिसराला सुटेबल पुतळा कुठला राहील त्या पुतळ्याचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं. आणि ती जी आम्ही एक समिती नेमलेली आहे, ती समिती जो पुतळ्याची डिझाईन किंवा ज्या पुतळ्याचं प्रेझेंटेशन आवडेल, ज्या पुतळ्याची डिझाईन आवडेल तो पुतळा आम्ही फायनल करणार आहोत. आणि असं आणि त्या लोकांना आम्ही टेंडर देणार आहोत. त्यामध्ये L1 L2चा असा विषय आहे.